महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत। या बुलेटिनची सुरुवात आपण एका महत्त्वाच्या बातमीने करतोय, कारण उपमुख्यमंत्री अजित पवार सध्या शिरोळमध्ये पोहोचलेले आहेत। कोल्हापुरातल्या शाहूपुर येथील 6व्या गल्लीमध्ये जाऊन त्यांनी नुकसानग्रस्तांशी संवाद साधला। पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्या ठिकाणी पोहोचले। पूरग्रस्त भागाची पाहणी अजित पवारांकडून सुरू आहे। या पाहणीनंतर ते एक आढावा बैठक सुद्धा कोल्हापुरात घेणार आहेत। खरं तर कालच नियोजित कोल्हापूर दौरा होता, मात्र तो काही कारणास्तव रद्द करण्यात आला। काल त्यांनी सांगलीला भेट दिली, तिकडची पाहणी केली आणि आज सकाळपासून उपमुख्यमंत्री अजित पवार हे शिरोळ आणि कोल्हापूरमध्ये आहेत। कोल्हापूर शहरामध्ये जे काही महापूर होता त्यामुळे झालेलं नुकसान, त्याचसोबत शिरोळ आणि आसपासच्या भागामध्ये पंचगंगेच्या महापुरानं जो काही सगळा बाधित भाग आहे तिथे जाऊन उपमुख्यमंत्री अजित पवार पाहणी करतायत। ₹100 आता ना शिरोळमधली ही दृश्य आहेत, ज्यावेळेला उपमुख्यमंत्री अजित पवार तिथे पाहणीसाठी आलेले होते। त्यावेळी नागरिकांची तुफान गर्दी होती आपल्या समस्या त्यांच्या समोर मांडण्यासाठी। सोबत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ सुद्धा त्यांच्या सोबत आहेत, जयंत पाटील सुद्धा आहेत आणि सकाळपासूनच अजित पवारांच्या या कोल्हापूर दौऱ्याला सुरुवात झाली। आमचे प्रतिनिधी संदीप राजगुळकर आपल्या सोबत फोन लाईन वरती आहेत। आज सकाळी सुरुवात झाली दौऱ्याला। संदीप, किती वाजल्यापासून आणि पहिल्यांदा कोणकोणत्या भागामध्ये अजित पवार गेले, सध्या कुठे आहेत? काही वेळापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्वतः कोल्हापूरच्या शासकीय विश्रामगृहात दाखल झालेले आहेत। पाहणी दौरा सकाळपासून मधली पाहणी केल्यानंतर शाहूपुर इथल्या 6व्या गल्लीला भेट दिली। त्यानंतर शिवाजी पूल भागात देखील जाऊन त्यांनी महापुराच्या परिस्थितीची आणि नुकसानीची पाहणी केली। त्यानंतर आता शासकीय विश्रामगृहावर अजितदादा हे दाखल झाले। त्यांच्यासोबत पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ हे येतील आणि आता काही वेळातच आढावा बैठक होणार आहे। सगळ्या खात्यांचे अधिकारी जे आहेत, जिल्हा स्तरावरचे ते सगळे अधिकारी आजच्या या बैठकीला उपस्थित असतील आणि त्यानंतर ते पत्रकार परिषद घेणार आहेत। श्वेता, बरं संदीप, आणि सकाळपासून जो काही दौरा सुरू झालेला आहे त्या दरम्यान अनेक कोल्हापूरकर जे पूरग्रस्त आहेत ते अजित पवारांशी बोलण्यासाठी आलेले असतील, तर त्यांनी आपले काय काय मुद्दे त्यांच्या समोर मांडलेत? बरीच गर्दी दिसतेय या दौऱ्या दरम्यान। नक्कीच श्वेता, एक तर नुकसान जे झालेलं आहे त्या नुकसानीचा पाढाच वाचलेला आहे असं म्हणता येईल, कारण महापुरानं प्रचंड आर्थिक असेल इतर असेल ते नुकसान मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे। म्हणूनच त्यांनी गाऱ्हाणं मांडलं। काही व्यक्तींशी जे पूरग्रस्तांशी अजितदादा पवार यांनी थेट संवाद देखील साधला आणि आता अजित पवार हे शासकीय विश्रामगृहात दाखल झाले आहेत। कोल्हापूरचे आयुक्त असतील, महापालिकेचे आयुक्त असतील, जिल्हाधिकारी, त्याचबरोबर इतर जे सगळ्या खात्यातले अधिकारी आहेत ते सगळे अधिकारी आता सध्या उपस्थित आहेत आणि त्यांच्या उपस्थितीची आढावा बैठक होणार आहे। त्यानंतर पत्रकार परिषद होईल। जी संदीप, आणि एक प्रकारे आता पूरग्रस्तांच्या व्यथा तर त्यांनी जाणून घेतलेल्या आहेतच। सांगली आणि कोल्हापूरचा पाहणी दौरा तर पूर्ण झालाय, त्यामुळे आता काहीतरी मदतीची घोषणा करण्याची काही शक्यता आहे का? नक्कीच मदतीची घोषणा तर लक्ष लागलेलं आहे, संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष त्याकडे लागलेलं आहे स्वतः। कारण जेव्हा काल सांगलीत त्यांनी पत्रकार परिषद घेतली किंवा पाहणी केली, त्यानंतर फक्त उपाययोजनांबाबतची आश्वासनं जी ती राज्य सरकारच्या वतीने देण्यात आली होती। ठोस अशी आर्थिक मदत कुठलीही देण्यात आली नव्हती। मदत आणि पुनर्वसन मंत्र्यांनी जरी 10,000 रुपये अकाउंटला जमा करतो असं सांगितलं असलं तरी व्यापारी आहेत त्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं। म्हणजे इतर क्षेत्र जे आहेत ज्यांना महापुराचा मोठा फटका बसलेला आहे त्यांच्यासाठी अजित पवार आज काय घोषणा जाहीर करतात का, पॅकेज एखादं जाहीर करतात का, हे बघावं लागणार आहे। बरोबर संदीप, ज्या वेळेला सांगली आणि कोल्हापूरकरांनी पुराचा सामना केला होता 2019ला, त्यावेळी तरी त्यांना मदत मिळाली होती का? ज्यावेळेला 19ला नुकसान झालं होतं, महापूर आला होता श्वेता, त्यावेळेला काही प्रमाणामध्ये मदत झाली होती, मात्र भरीव अशी मदत नव्हती। आणि जे सर्वसामान्य लोक आहेत किंवा जे व्यापारी वर्ग आहे, ज्यांची छोटी दुकान व्यवसाय आहेत, त्यांच्यापर्यंत ही मदत पोहोचलीच नव्हती। त्यामुळे आज काय नेमकी मदतीची घोषणा केली तर हे बघावं लागणार आहे। बरोबर संदीप, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। अजित पवारांनी सगळ्या पूरग्रस्त भागाची पाहणी तर केलेली आहे, काल सांगली आणि आज कोल्हापुरात। आज आढावा बैठक सुद्धा कोल्हापुरात घेतली जाईल वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांसोबत, मंत्र्यांसोबत, आणि त्यानंतर सांगली कोल्हापूरकरांना उपमुख्यमंत्र्यांकडून आणि सरकारकडून काय दिलासा मिळतो याकडे सगळ्यांचं लक्ष आहेच।